श्री गुरुदेव दत्त. राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंतराज महाराज की जय. श्री पंत महाराजांच्या बोधामध्ये पद्यमय आणि गद्यमय वाङ्मयामध्ये अनन्य भक्ती वर्णिली आहे आणि तिचं महत्त्व गायलेलं आहे. अनन्य भक्ती म्हणजे काय असा प्रश्न मनात उपजतो. अनन्य भक्तिमुशी माझी प्रेमरस भरला तोची अवधूत पुतळा, अशी अवधूताची व्याख्याच जणू पंत महाराज 1947 क्रमांकाच्या पदात करतात. बाल तरुण वृद्ध नव्हे हा अवस्था मुकला वगैरे. मग त्याच्या पुढं सगुण वर्णन आहे सद्गुरूचं. पण ही मूस म्हणजे जिथे एखाद्या धातूचा रस केला जातो, भांडं असं असतं की त्याच्यामध्ये धातू ठेवून ते भांडं तापवलं इतकं ते उष्णता घेऊ शकतं की ते भांडं वितळत नाही. पण त्या भांड्यामध्ये ठेवलेला रस जो आहे, धातू जो आहे, तो रसमय होतो. म्हणजे सोनाराकडं गेल्यानंतर आपण दागिना जो काही आहे त्यातलं हिणकस मिश्र असलेलं जे काही आहे ते जाळून टाकण्यासाठी म्हणून तो दागिना मुशीमध्ये ठेवून मूस विस्तवामध्ये धरतात आणि उष्णता इतकी देतात, आच इतकी वाढवतात की त्या सोन्याचं पाघळून द्रव्य होतं, रस होतो. आणि मग तो असा झालेला रस जो आहे सोन्याचा तो कुठंतरी थंड अशा साच्यामध्ये ओतला की त्या साच्याप्रमाणे ते सोनं आकार घेऊन पुतळा त्याचा बनतो. अशा तऱ्हेनं अनन्य भक्तीची मूस केलेली आहे आणि त्या मुशीमध्ये असा उकळणारा प्रेमाचा रस त्याच्यामध्ये घातल्यावरती तो थिजल्यानंतर जी झाली मूर्ती तो म्हणजे हा अवधूत आहे, हा अक्षर आहे, वरेण्य आहे, धूत संसार बंधन आहे, तत्वमसी सिद्ध असा आहे, असं पंत महाराज मोठ्या अलंकारिक रीतीनं आपल्याला सांगतात. तर ही अनन्य भक्ती म्हणजे काय हे बघण्यासाठी आज आपण प्रवृत्त झालो. अनन्य भावानं साधलेली जी भक्ती आहे ती अनन्य भक्ती. आता ह्याच्यामध्ये अनन्य आणि भक्ती असे दोन शब्द. अनन्य म्हणजे नाही अन्य ते अनन्य, दुसरं नाही. अन्य म्हणजे दुसरं जिथं काहीही नाही असं केवळ एक होऊन राहणं, एकच सगळीकडं पाहणं, हा भाव झाला, अनन्य भाव झाला. अनन्य भावानं राहणं म्हणजे हे एकच सगळीकडं आहे असं पाहणं. आणि हा भाव जेव्हा घट्ट होतो आणि त्या भावाची जेव्हा आवड निर्माण होते तेव्हा ती होते भक्ती. भक्ती म्हणजे स्वरूपाची आवड असं प्रेमतरंगामध्ये छान सांगितलेलं आहे. पण नुसती स्वरूपाची आवड नाही तर पहिल्याच परागामध्ये तद्रूप होणं, तेच होणं असं भक्तीमध्ये अपेक्षित आहे असं पंत महाराज सांगतात. की ते अनन्यत्व जे आहे ते अनन्यपणा आपणच होऊन जाणं. अनन्य म्हणजे दुसरं काहीही नाही. सद्गुरू तूच एक सच्चित आनंद रूपानं सगळं जग आत बाहेर व्यापून आहेस, तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला वेगळं अस्तित्वच नाही असा भाव दृढ होणं आणि त्या स्वरूपाची आवड, त्या व्यापक सच्चिदानंद स्वरूपाची आवड अंतःकरणी स्थिरावली की अनन्य भक्ती घडली. ह्या अनन्य भक्तीचं महात्म्य काय आहे तर अनन्य भक्ती वांछिसी सदा दत्तगुरु सोपा, पाही अले हे दिवस सद्गुरू होती तुझी कृपा. ही अनन्य भक्ती तुला फार आवडते आणि ही अनन्य भक्ती ही करायची आहे का मुळातलीच आहे
तर ही सहजपणानंच घडणारी गोष्ट आहे. कारण अनन्य भजनी विश्व विलसे, खूण बाणली दत्ता, सुखी ठेवी भक्ता, सद्गुरू सत्यज्ञानानंता, असंही पंत महाराज आपल्याला सांगतात की हे अनन्य भजन जे आहे हे सदा सर्व काळ सगळीकडं कसं चाललेलं आहे हे प्रेमतरंगामध्ये सांगतात पंत महाराज, की जिथं अंतःकरण पंचक आहे तिथं आत्मैक्य भक्ती आहेच. ती ज्ञानाला तारक आहे आणि अज्ञानाच्या ठायी असूनही त्याची त्याला ओळख नाही. आणि म्हणून अनन्य भजनी विश्व विलसे, खूण बाणली दत्ता, असे पंत महाराजांचे उद्गार उठतात. ह्याच प्रेमतरंगामध्ये पुढं पंत महाराज मग सांगतात आपल्याला की ज्याला निराकाराची ओळख लागली त्याला तेच आत्मतत्व कोणत्याही प्रकारे मरण आलं तरी आठवणार. मी आत्मा निराकार हे तुला ज्ञान झाल्यामुळं त्या स्वरूपाचीच मोठी आवड तुझ्या ठायी असणार. तीच आत्मनिवेदन भक्ती, तीच पराभक्ती. स्वरूपाची आवड तीच खरी भक्ती. भक्ती म्हणजे काही पदार्थ नव्हे. सद्गुरू तूच माता, पिता, भ्राता, भर्ता, स्वसा, दुहिता, सर्व काही तूच तूच तूच. तुझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही, अन्य नाही दुसरा. अशा निश्चयानं अनन्यपणानं धरलेली स्वरूपाची आवड ओळख ही अनन्य भक्ती. 32व्या परागामध्ये पंत महाराज सांगतात, अनन्य भक्ती भजन गोडी, अमृतास अमृतत्व आणणारी, नित्यमुक्ताला मुक्ती देणारी, ब्रह्मानंदाला आनंदपणा आणणारी आहे. म्हणजे जसं श्रीसूक्तामध्ये तृप्तांतर्पयंतीम असं म्हटलं आहे की तृप्तांनाही तृप्त करणारी अशी जी आहे तशी ही अनन्य भक्ती आहे. आणि म्हणून भक्तिविरहित ज्ञान आणि विरती ही दोन्ही कोरडी, नीरस आणि निर्जीव आहेत. सद्गुरूला पूर्णपणानं शरण जावं तेव्हाच स्वार्थत्याग सहज होऊन तनु मन धन अर्पण होऊन खरी भक्ती म्हणजे काय हे कळतं. ह्या अनन्य भावामध्ये आपोआप तनुमन धनाचं अर्पण होतं. म्हणून ह्या अनन्य भक्तीला महत्त्व येतं. तर पराग 89मध्ये पंत महाराज सांगतात की मनाच्या पलीकडील स्फुरणाचं रूप एकच, तेथून अलीकडं म्हणजे त्याच्या पुढे अनेकत्व, चिद्विलासास्तव सहजी अक्रिय खेळ आहे. म्हणजे मन हा मध्यबिंदू धरला तर मनाच्या पलीकडं जे आहे ते सगळं स्फुरणाचं रूप जे आहे ते एकच आहे. तिथं अनेकपणा काहीही नाही. आणि अलीकडं म्हणजे मनाच्या संकल्प विकल्पांचा खेळ जिथं सुरू होतो तिथे अनेकपणा दिसून यायला लागतो. आणि चिद्विलासासाठी सहजपणानं या सगळ्या अनंत घडामोडी चालताना ज्या दिसतात त्या सहजपणानं घडतात आणि अक्रियपणानं हा खेळ चाललेला आहे. हा अनुभव घेणं हे पाहणंच अकृत्रिम आणि अतिश्रेष्ठ अनन्य भक्ती आहे, निरभिमान शक्ती आहे, सद्गुरू भक्ती आहे. तर ह्याच अनन्य भक्तीचा उल्लेख पंत महाराज पराग 116मध्ये पण करतात. तिथं ते सांगतात की अनन्य वृत्तीलाच देव खरा आठवतो, वृत्ती लीन होताच तो भेटतो. आणि म्हणून पराग 86मधलं सुद्धा वाक्य लक्षात घेण्यासारखं आहे की सर्व विश्व शुद्ध ज्ञानानं भरलेलं ज्ञानमयच आहे. सद्गुरूची अनन्य भक्ती, त्याचं नामस्मरण, पूजा ही सहजी सहज चाललेली आहेत. तर अशी अनन्य भक्ती आपल्यामध्ये स्थिर व्हावी असे पंत महाराजांना आपण विनंती करूया. श्री गुरुदेव दत्त. अवधूत दत्त.